नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे मकर राशींच्या व्यक्तींना मार्च 2026 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार आहे. मकर राशींच्या व्यक्तींना या महिन्यामध्ये विशेषतः उत्तरार्ध जो आहे तो चांगला आहे असं म्हणता येईल. पूर्वार्धामध्ये त्यांची कोंडी होण्याचा संभव सर्व बाजूनी दिसून येतोय. पूर्वार्धामध्ये ज्यांना डोळ्यांचे रोग आहेत किंवा नेत्रविषयी काही चिंता आहे किंवा व्हिजनमध्ये ज्यांच्या त्रास आहे त्यांना नेत्ररोग वाढीस लागलेले दिसून येतील. किंवा काही वेळेला ज्यांना नेत्ररोग अजिबात नाही आहेत त्यांचे ह्या महिन्यात डिटेक्ट होतील आणि त्यांना याविषयी त्याबद्दल औषधोपचार आणि काही खर्च करावा लागेल. जे ऑलरेडी चष्मा लावणारे लोक आहेत त्यांना या महिन्यात मकर राशीच्या लोकांना चष्म्याचा नंबर बदलण्याची शक्यता या महिन्यात दिसून येते. म्हणून त्यांनी एकदा डोळे चेक करावेत की जेणेकरून त्याचा इतर आपल्या अवयवांवर, डोक्यावर किंवा मेंदूवर असा काही दुष्परिणाम होणार नाही. म्हणून मकर राशीच्या व्यक्तींनी आपल्याला स्वतःच्या डोळ्याविषयी विशेष काळजी घ्यावी असा सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन. त्याचप्रमाणे शरीरात शिरोभागावर होणारी उष्णता वाढणे, पित्त वाढणे अशा काही गोष्टी दिसून येतात. तर त्याबद्दल त्यांनी विशेष काळजी घ्यावी. त्यांची ऑलरेडी प्रकृती पित्तकारक आहे, त्यांनी विशेष काळजी घ्यावी. मकर राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो, जे उद्योगधंदा करणारे लोक आहेत, बिझनेस करणारे लोक आहेत, त्यांना व्यवसायामध्ये या महिन्यात काहीतरी अडचणी निर्माण होतील. म्हणजे आपले पैसे जे अडकल्यासारखे दिसून येतील. येणं जे आहे ते वेळच्या वेळी वसूल होणार नाही, त्यासाठी मागे लागावं लागेल. सरकारी जी कामं व्हायची असतात त्यामध्ये वारंवार खेपा माराव्या लागतील. म्हणजे असा उद्योगधंदा व्यवसाय यासाठी पूर्णतः सलगपणे असा चांगला काळ नाही आहे. त्यामध्ये काही अडचणी दिसून येतात. तर त्यामध्ये नेमक्या अडचणी कशा दूर करायच्या याचं एक प्लॅन करून मगच म्हणजे रोडमॅप ठरवून त्या एक अडचणींवर त्यांनी मात करायला हवा. तरच त्यामध्ये त्यांना यशप्राप्ती होऊ शकते. अन्यथा वायफळ म्हणजे विनाठाय्य खर्च करावा लागेल असं दिसून येत आहे. नोकरी धंदा करणारी जी मुलं, व्यवसाय तरुणी आहेत त्यांना नोकरीविषयी थोडं कंटाळवाणं होईल. तेच काम केल्यामुळे येणारा जो एक कंटाळवाणा प्रकार जो आहे तो यांना या महिन्यात अनुभवायला येईल. प्रमोशन संबंधी काही वार्ता कानावर न आल्यामुळे थोडंसं त्यांना फ्रस्ट्रेशन येईल. पण नोकरी ही जबाबदारी आहे, ती लॉंग टर्म चालणारी गोष्ट आहे. त्यामुळे त्यावर त्यांनी काहीही प्रतिक्रिया न देता आपलं ठरवलेलं काम प्रामाणिकपणे पूर्ण करत जायचं. का तर उत्तरार्ध जो आहे तो यांना या महिन्यामध्ये थोडं अपेक्षित यश किंवा बातमी देऊ शकतो. म्हणून एक्साइटमेंट न होता त्यांनी आपलं नियोजित काम करत जायचं आहे. ज्यांचे मोठे उद्योग आहेत किंवा ज्यांचे मोठे काही उलाढाल चालते त्यांनी जास्त नफा न मिळता इन्व्हेस्टमेंट जास्त पण नफा कमी असं प्रमाण ह्या महिन्यात राहणार आहे. अगदी थोड्याशा फरकाने व्यवसाय करावा लागेल. मार्जिन एकदम कमी राहील, पण ट्रेडिंग करू शकतात की ज्यामध्ये नफा कमी आहे. नफा कमी असून सुद्धा लाभ होऊ शकतो. तर तसं करायला त्यांना हरकत नाही. मकर राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये साधारणपणे प्रवास करताना जे रोज प्रवास करतात किंवा ज्यांचा दीर्घकाल प्रवास असतो, जास्त वेळ ड्रायव्हिंग करतात, त्यांना थोड्याशा पायाला दुखापत किंवा त्रास होण्याची संभावना दिसून येते. जास्त चालण्यामुळे पायावर प्रेशर आल्यामुळे किंवा आपले बूट आणि आपले पाय हे एकमेकाला नीट मॅचिंग नसल्यामुळे थोडासा पायाला त्रास होण्याची शक्यता दिसते. तर त्यावेळेला त्यांनी प्रवासात मात्र विशेष काळजी घ्यावी. कारण आपण जर कुठेतरी लांब गेलेलो असलो आणि आपल्याला जर काही झालं तर उगाचच तो अनाठाई आपल्याला त्रास होतो. याबद्दल त्यांनी विशेष काळजी घ्यावी असा सल्ला मी या ठिकाणी देईन.
आपले हितशत्रू किंवा आपल्या बरोबरीचे लोक यांच्यावर खूप विश्वास न टाकता योग्य अंतर ठेवून जेवढ्याच तेवढे त्यांच्याशी संबंध ठेवावे. कोर्ट कचेरीच्या कामात आपल्याला या महिन्यात विशेषतः कॉम्प्रोमाइज करून पुढे जावं लागेल अशी ऑफर आली. विशेषतः ज्यांचे डायव्होर्स वगैरे अशा ज्या केसेस आहेत कोर्टात प्रलंबित आहेत त्यांनी कॉम्प्रोमाइज करून या महिन्यात पुढे जावं. कारण उगाचच एखादी गोष्ट ताणण्यात काही फायदा कोणाचाच नसतो. म्हणून कॉम्प्रोमाइजिंग नेचर ठेवावं आणि या महिन्यात कोर्टाचे प्रसंग जे आहेत ते या महिन्यात लवकरात लवकर क्लोजरकडे न्यावेत असा माझा सल्ला आहे. मकर राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की आर्थिक आवक जी आहे ती या महिन्यात थोडीशी थांबलेली तुम्हाला वाटेल. कारण अगदी मुक्तपणे व्यवहार करण्यासाठी आपल्या हातात पैसे खेळते तेवढे राहणार नाहीत किंवा आपल्या पैशावर थोडे निर्बंध आल्यासारखे आपल्याला वाटेल. पण काही हरकत नाही आहे. निर्बंध आहेत ते टेम्पररी आहेत. आपण जसं आपला खिसा पाकिट सांभाळूनच आपण खर्च करतो तसंच आपण करावं. ओव्हरड्राफ्ट घेणे, उगाचच कर्ज काढणे, हाय इंटरेस्टवर लोन काढणे अशा गोष्टी मात्र करू नयेत. त्यानंतर पश्चाताप करायची वेळ येऊ शकते. उत्तरार्ध मात्र मकर राशीच्या व्यक्तींना सहकार्य करणार आहे असं मी म्हणेन. जिद्द आणि आपली इच्छा या शक्तीच्या बळावर हे लोक एखाद्या गोष्टीवर मात करू शकतील, पण ते उत्तरार्धामध्ये. म्हणून मकर राशीच्या व्यक्तींनी उत्तरार्ध येईपर्यंत वाट बघावी आणि त्यानंतर आपण एखादं काम जे आहे नियोजित काम तडीला न्यावं. खरेदी असेल, स्थावर जंगम मालमत्ता किंवा काही खरेदी विक्री आपल्याला करायची असेल तर त्यातून या महिन्यात उत्तरार्धामध्ये चांगलं उत्पन्न आपल्या हाती येईल. मुलांच्याबद्दल विशेषतः मोठ्यांना मकर राशीच्या व्यक्तींना जी काळजी आहे ती या महिन्यात दूर होईल. अभ्यासाकडे त्यांचा कल दिसून येईल, पण लक्ष मात्र आपल्याला ठेवावं लागेल. मकर राशीच्या व्यक्तींना मी असंही सांगू इच्छितो की कौटुंबिक घडणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टीमधून वादविवाद टाळावे. ज्यांचं एकत्र कुटुंब आहे, ज्यांची गावाला किंवा गावच्या ठिकाणी प्रॉपर्टी लँड वगैरे असं आहे तर त्यासंबंधी काही वाद उफाळून येतील, जुने वाद डोकं वर काढतील असं दिसून येत आहे. पण सामंजस्याने यातून मार्ग काढावा म्हणजे खूप काही कोणाचं नुकसान, स्वतःचंही आणि कुटुंबातल्या कोणाचंही नुकसान तुम्हाला सहन करावं लागणार नाही. मकर राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो, अनपेक्षित लाभ मित्रमैत्रिणी तुम्हाला या महिन्यात मिळून येतील आणि त्यामुळे उत्साहाचं वातावरण राहील. जे लोक आपल्या लग्नाच्या प्रयत्नात आहेत त्यांची लग्न ह्या महिन्यात ठरण्याची शक्यता दिसून येते. ज्यांचा शोध वधू संशोधन किंवा वरसंशोधन चालू आहे त्यांना जास्त प्रतीक्षा या महिन्यात करावी लागणार नाही, त्यामध्ये यश दिसून येते. हे होतं मकर राशीच्या व्यक्तींना मार्गदर्शन.